पावभाजी मसाला बघतोय आपण, त्यासाठी लागणारं सामान बघूया। इथे मी सगळं सामान या चमच्याच्या मापाने घेतलं आहे। तुम्ही तुमच्या घरातला कोणताही एक चमचा सेट करू शकता। यासाठी इथे मी 5 चमचे धने घेतलेत, 2 चमचे जिरं, 1 चमचा बडीशोप, त्याच्यानंतर एक छोटा तुकडा दालचिनीचा, थोडंसं दालचिनीचा 1 किंवा 2 तुकडे घ्या, 2 मसाला वेलची, छोट्या आहेत म्हणून मी 2 घेतल्या, मोठी असेल तर 1 घ्या, 15 लाल सुक्या मिरच्या, 8 ते 10 लवंगा, याच चमच्याच्या मापाने 1 चमचा मिरं घेतलं आहे आणि 3-4 तमालपत्राची पानं घेतली। याशिवाय आपल्याला काही सुके मसाले हवेत, त्यामध्ये 1 चमचा सेम या मापाने ड्राय मँगो पावडर किंवा आमचूर पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि थोडंसं काळं मीठ। काळं मीठ ऐच्छिक आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता। आता आपण कृतीकडे वळूयात। मध्यम आचेवरती धने, जिरे आणि बडीशोप आपण भाजून घेऊयात। खूप काळं भाजायचं नाही आहे, मध्यम आचेवरती याला आपण साधारण थोडासा रंग बदलेपर्यंत अगदी आणि छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेऊया। हे अक्षरशः 1 ते 2 मिनटामध्ये आपलं भाजून होईल। तर त्याच कढईत आपण लाल मिरची, तमालपत्र, लवंग, मिरी आणि अख्खा मसाला वेलची, दालचिनी हे सगळं आपण मंद आचेवर भाजून घेणार आहे। खूप काळं नाही करायचं आहे, थोडंसं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेलं आहे। आता मगाशी जे आपण धने भाजून ठेवलेले आहे, धने, जिरे आणि बडीशोप ते आणि हे असं दोन्ही गार करून घ्यायचं आहे आणि मगच मिक्सरला लावायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण मगाशी जो मसाला भाजून ठेवलेला तो सगळा घालायचा आहे। त्याबरोबर आपण सुके मसाले घालतो आहे, आमचूर पावडर, हळद, काळं मीठ आणि साधं मीठ, आणि आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। त्याला थोडा वाटून झाल्यानंतर जर तुम्ही साधी मिरची वापरली असेल, रंगाची नसेल वापरली तर थोडा वाटून झाल्यानंतर जर तुम्हाला छान रंग हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये काश्मीर मिरची पावडर टाकून परत एकदा मिक्सरमधनं काढून घ्या। मिश्रण आपण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे आणि मग आपला पावभाजी मसाला रेडी आहे।